कथेचं नाव आहे अबोला अ जर्नी ऑफ लव्ह, भाग 9। दुपारचं जेवण वगैरे करून दीनानाथ आणि त्यांची फॅमिली घरी निघून गेली होती। ते सर्व गेल्याचं कळता मात्र मामा मामी यांनी त्यांची एकुलती एक मुलगी सायशा त्यांच्या रूममधून बाहेर पडत खाली निघून आले। खाली हॉलमध्ये घरातील सर्वच बसले होते, पण मामा मामी यांना पाहून मात्र सर्वांनी तोंड फिरवली। वंश, मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे, अंकिता म्हणाल्या। अंकिता, तुला ज्या विषयावर बोलायचं आहे तो विषय सायशासाठी बंद झाला आहे। आता मी काहीही करू शकत नाही, वसुंधरा म्हणाल्या। ताई, तू हे मुद्दाम केलं आहेस। तुला माझी मुलगी सून म्हणून या घरात नकोच होती। तसंही ही भिकारडी मुलगी आधीपासून तुझ्या नजरेत होती आणि ते तू आज खरं करून दाखवलं। श्रीकांत, अक्षयचे मामा आणि वसुंधरा यांचा लहान भाऊ तावातावाने म्हणाला। श्रीकांत, अरे तू समजतो तसं काही नाहीये। आम्हाला कुणाला या लग्नाविषयी कल्पना देखील नव्हती की अशा पद्धतीने अक्षय अमूल्य यांचं लग्न होईल, आणि तेव्हा जे योग्य वाटलं ते आम्ही केलं, वसुंधरा समजुतीच्या सुरात म्हणाल्या। पण तू माझ्या मुलीचा विचार करायला हवा होतास। अक्षयवर तिचं प्रेम होतं ताई। श्रीकांत, पण आता तिला मला विसरावे लागेल मामा। माझं आणि अमूल्याचं लग्न झालंय, त्यामुळे सायशाने माझे विचार डोक्यातून काढून टाकावे असं मला वाटतं। तसंही माझं तुमच्या मुलीवर प्रेम नाही अक्षय। तू खोटं बोलतोस अक्षय, तुझं माझ्यावर प्रेम होतं, सायशा अक्षयवर नजर रोखत म्हणाली। प्रेम नाही, त्याला आकर्षण म्हणतात सायशा, अक्षय जमेल तितक्या शांतपणे म्हणाला। साप खोटं अक्षय, तू ज्याला आकर्षण समजतोस ते प्रेम होतं। स्वतःला वाचवण्यासाठी तू काहीही खोटं बोलू नकोस। तुझ्या बायकोलाही सत्य काय ते माहिती आहे, हो ना अमूल्या? सायशा अमूल्यावर आपली धारदार नजर टाकत म्हणाली। तिला विनाकारण मध्ये घेऊ नकोस सायशा, तिचा याच्याशी काहीही संबंध नाही, अक्षय चिडून म्हणाला। असा कसा संबंध नाही अक्षय? हिच्यामुळे तू मला नाकारतो आहेस। तसंही तुझं या मुलीशी लग्न झालं असलं तरीही मी तुला एवढ्या सहजासहजी सोडणार नाही। मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते सायशा। तू माझ्यावर किती मनापासून प्रेम करतेस हे मला चांगलं माहिती आहे। तुला मी नसा नसातून ओळखून आहे, त्यामुळे विनाकारण माझ्या वाकड्यात येऊ नकोस। आणि एक लक्षात ठेव, आता माझी बायको फक्त अमूल्य आहे, त्यामुळे जमेल तेवढ्या लवकर तू मला विसरण्याचा प्रयत्न कर। प्रयत्नही नको तर मला कायमचं विसर, नाहीतर मी किती वाईट आहे हे तू विसरू नकोस अक्षय। आणि मी किती वाईट आहे हे तू विसरू नकोस, तू फक्त माझा आहेस अक्षय। सायशा, मी तुझा नाही, मी अमूल्याचा नवरा आहे, अक्षय दातोट खात म्हणाला। सायशाच्या बोलण्याने त्याचा राग मस्तकात जाऊन पोचला होता। ती कधी आपल्या नजरेसमोरून जाते असं त्याला झालं होतं। पण मी तुमची बायको नाहीये मिस्टर अक्षय, अमूल्या कडक आवाजात म्हणाली। अमू, तू यात पडू नकोस, आय मीन वहिनी, तू आज चल। उगाच आणखीन तमाशा व्हायला नको म्हणून नीरव मध्ये पडत म्हणाला। वा, मग तू अजून इथे का आहेस अमूल्या? निघून जा ना तुझ्या घरी। उगाच इथे थांबून तू माझ्या आणि अक्षयच्या मध्ये येतेस। हे सर्व सोड आणि इथून निघून जा सायशा। ती इथून कुठेही जाणार नाही। डॅड, प्लीज प्लीज तुम्ही यांना समजावा, मी अजून स्वतःवर कंट्रोल ठेवू शकत नाही, अक्षय कपालावर अंगठा घासत म्हणाला। श्रीकांत, अंकिता, प्लीज तुम्ही सायशाला घेऊन इथून निघून जा। तिला जरा शांत होण्याची गरज आहे। मला माहिती आहे की ती दुखावली आहे, पण आता आपण काहीही करू शकत नाही। प्लीज तुम्ही थोडं समजून घ्या, विश्वनाथ म्हणाले। दादा, तुम्ही आम्हाला समजून घ्यायला हवं होतं, म्हणजे आज एवढा तमाशा झालाच नसता। आणि तुम्ही सर्व हे विसरू नका की अक्षय सायशावर प्रेम करत होता। श्रीकांत, नको असलेले आकर्षण होते ते मामा, जे मी 3 वर्षापूर्वीच विसरलो आहे, अक्षय अमूल्याकडे पाहत म्हणाला, पण तिचा चेहरा एकदम निर्विकार होता। अक्षय, तुझ्या या आकर्षणामुळे माझी मुलगी तुझ्या प्रेमात वेडी झालीये, त्याचं काय? तू खूप चुकीचं वागलास अक्षय, माझ्या मुलीच्या आयुष्याचा खेळ करून ठेवला आहेस तू, अंकिता म्हणाल्या। सिरियसली मामी,
मी तुझ्या मुलीच्या आयुष्याचा खेळ करून ठेवला आहे. मामी, तुझी मुलगी काय करते हे तू मला आता सांगायला लावू नकोस. आणि प्लीज प्लीज तुम्ही इथून आत्ताच्या आत्ता जा, नाहीतर माझा स्वतःवरील कंट्रोल सुटेल आणि मग जे होईल त्याला फक्त तुम्ही जबाबदार असाल. मॉम प्लीज, अक्षय धारदार आवाजात म्हणाला. श्रीकांत, प्लीज तुम्ही आता जा. उगाच विनाकारण तमाशा वाढवू नका. तसंही अक्षयने सर्व क्लिअर केलं आहे आणि ते आधीच क्लिअर झालंय. आता सायशावर प्रेम नाहीये. प्लीज तू थोडं समजून घे आणि तिलाही समजाव. वसुंधरा म्हणाल्या, ताई, आम्ही काय ते समजून घेतलं आहे. तू तुझ्या मनासारखं करून मोकळी झालीस. मग आता आम्ही काय ते पाहून घेऊ. अंकिता, सायशा, चला घरी. तसं इथे थांबून आता काहीही उपयोग नाही. श्रीकांत, पण डॅड. सायशा, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? अंकिता, तुझ्या मुलीला घे आणि इथून चल. गो फास्ट. श्रीकांत जरा ओरडून म्हणाले आणि ताडताड पावलं टाकत बाहेर निघून गेले. अंकिता यांनी सायशाचा हात पकडला आणि त्याही त्यांच्या मागून बाहेर निघून गेल्या. मॉम, मी माझ्या रूम मध्ये आहे. मला कुणीही डिस्टर्ब करायला येऊ नका आणि हा विषय इथे स्टॉप करा, अक्षय म्हणाला आणि आपल्या रूम मध्ये निघून गेला. अमूल्या, बाळा, तू ठीक आहेस ना? हे बघ, तू त्याचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. अक्षय फक्त तुझा आहे. वसुंधरा म्हणाल्या, नाही आई, ते माझे नाहीत आणि प्लीज तुम्ही मला समजावू नका. मी तुमचा खूप आदर करते आणि आता जे काही झालं त्याच्याशी माझा काहीही संबंध नव्हता. मी त्याचा जराही विचार करणार नाही. तसंही जे माझं आधी नव्हतं ते आत्ताही नाहीये. मी येते, अमूल्या म्हणाली आणि तिच्या रूमकडे निघून गेली. ती वरून जरी दाखवत असली की तिला काही फरक पडत नाही, पण मनातून मात्र ती तुटली होती आणि हे तिला कोणालाही दिसू द्यायचं नव्हतं. नीरव, तू तरी तिला समजाव ना. आता तर मला असं वाटतं की मी अक्षय अमूल्या यांचं लग्न लावून देऊन चूक केली आहे. आपल्याला सर्व माहिती असता आपण उगाच त्या दोघांना या नात्यात अडकवलं. वसुंधरा, अगं तुझं काहीही चुकलं नाही. उलट झालं ते बरं झालं. आता 3 वर्षापूर्वी जे झालं होतं त्याचे गैरसमज हळूहळू दूर होते आणि अक्षय अमूल्या लवकरच एक होते. ज्यांच्या नशिबातच एक होणं लिहिलं होतं ते कधीही एकमेकांपासून दूर होणार नाहीत ना पुन्हा त्यांना कुणी दूर करेल. आता तर अक्षयाला खऱ्या अर्थाने त्याची चूक समजून येईल आणि सोबत अमूल्याची पात्रता दिसेल. त्याने तिला खूप दुखावलं आहे, जे हळूहळू त्याला कळेल. बरं, जो झाला तो तमाशा खूप झाला आणि आता जरा त्या दोघांना एकटं सोडा. त्यांना जरा शांततेची गरज आहे. विश्वनाथ म्हणाले, डॅड, त्या दोघांना शांततेची नाही तर समजुतीची गरज आहे. ब्रो चिडून त्याच्या रूम मध्ये आदलापट करत असेल आणि अमूल्या म्हणजे वहिनी काही उलटसुलट विचार करत असेल. ते दोघं म्हणजे भयंकर आहेत. नीरव, ते कसेही असू देत, पण त्या दोघांना जरा त्यांचं शांत होऊ दे. तसंही आता आपण त्यांना समजावायला गेलो तर ते प्रकरण जास्त होईल. असो, हा विषय इथेच थांबूया. वसुंधरा, मी जरा आपल्या संस्थेमधून जाऊन येतो. तसंही तुझा प्रोफेसर मुलगा आता तिकडे गेला तर किती नि काय प्रॉब्लेम क्रिएट करून येईल, त्यापेक्षा मीच जाऊन येतो. नीरव, तूही चल. विश्वनाथ, कोण मी? नीरव डोळे मोठे करून म्हणाला, मी तुलाच म्हणालो. आता लवकर चल, मला नाही म्हणालेलं आवडत नाही. विश्वनाथ म्हणाले आणि बाहेर निघून गेले. मॉम, येतो ग. चेहरा पाडून घेत नीरव बाहेर निघून गेला. वसुंधरा मात्र तिथेच हॉलमध्ये बसून अक्षय अमूल्या यांच्याबद्दल विचार करत बसल्या. रात्री 10 वाजून गेले होते तरीही अमूल्या तिच्या रूम मधून बाहेर आली नव्हती. वसुंधरा यांनी जेवणासाठी तिला निरोप दिला होता, पण नाही सांगून तिने ते टाळलं होतं. पण वसुंधरा यांना तिची खूप काळजी वाटत होती, म्हणून त्या लगेच तिला भेटायला तिच्या रूम मध्ये निघून आल्या. त्या रूम मध्ये आल्या तेव्हा ती लॅपटॉप ओपन करून त्यावर बोटं चालवत होती. सोबत मोबाईल कानाला लावून त्यावरही तिचं बोलणं सुरूच होतं.
पण जसं तिला कोणाच्या येण्याची चाहूल लागली तसं तिने लॅपटॉप आणि कॉल कट करत दोन्हीही गोष्टी बाजूला ठेवून दिल्या. सॉरी, महत्वाचं काम होतं म्हणून खाली जेवणासाठी आले नाही. अमूल्या, मला माहिती होतं म्हणून तर तुझ्यासाठी जेवण घेऊन आलीये. चल आता लवकर जेवण करून घे. तिकडे तुझा नवरा तुझी वाट पाहत असेल. वसुंधरा जेवणाची प्लेट अमूल्यासमोर ठेवत म्हणाल्या आणि त्या तिच्या बाजूला बेडवर येऊन बसल्या. कशासाठी? अमूल्याने विचारलं. अगं कशासाठी म्हणजे? आजपासून तू अक्षय सोबत त्याच्या रूम मध्ये राहणार आहेस. वसुंधरा. अमूल्याने वसुंधरा यांच्या हातून जेवणाची प्लेट घेतली आणि ती जेवण करू लागली. अमूल्या, तू जरा अक्षयला समजून घे ना. त्याचं सायशावर प्रेम नाहीये ग. वसुंधरा म्हणाल्या. असलं नसलं तरी माझी काही हरकत नाहीये आणि प्लीज मला तो विषय नको, मला त्रास होतो. अमूल्या. ठीक आहे, पण आता त्याच्या रूम मध्ये गेल्यानंतर त्याच्याशी भांडू नकोस, नाहीतर वादळ यायला वेळ लागणार नाही. वसुंधरा. अमूल्या. तू माझ्यावर चिडली आहेस का अमूल्या? वसुंधरा याने विचारलं. नाही, पण तरीही तुम्हाला सर्व माहिती असता तुम्ही हे लग्न लावून द्यायला नको होतं. याने तुमच्या मुलाला त्रास होईल. अमूल्या. त्रास नाही अमूल्या, तुझ्याशी लग्न करून त्याला त्याची चूक लक्षात येईल. तुझं मनापासूनचं प्रेम त्याच्या लक्षात येईल. तूच एक अशी मुलगी आहेस जी त्याला माणसात आणू शकते. त्याला प्रेम करायला, नातं निभवायला शिकू शकतेस. वसुंधरा. तुम्ही चुकीचा विचार करताय. असो, माझं जेवण झालंय, मी हात धुवून येते. अमूल्या म्हणाली आणि बेडवरून उठली. अमूल्या, अजून किती दिवस तू असं अण्णावर राग काढणार आहेस? मला माहिती आहे माझ्या मुलामुळे तू स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाहीस, पण आता हे थांबव ना. वसुंधरा हळव्या होत म्हणाल्या. आई, असं काही नाहीये. बरं, तुम्ही तुमच्या रूम मध्ये जा. बाबा तुमची वाट पाहत असतील. आणि हो, तुमच्या मुलाला मी सुतासारखं सरळ करणार आहे. तुम्ही काही काळजी करू नका. मी जाते त्याच्या रूम मध्ये. अमूल्या वातावरण हलकं करत म्हणाली. तुमच्या रूम मध्ये? वसुंधरा. तेच ते, अमूल्या म्हणाली आणि हात धुवायला निघून गेली. कथेचा 9वा भाग आवडला असेल तर लाईक, कमेंट्स व सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुढील भागात लवकरच भेटू. धन्यवाद.